तुम्ही पण माझ्यासारखे मुंबईमध्ये राहता आणि लोकलने प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की माझ्यासारखा एक्सपिरियन्स तुम्ही पण घेतलाय का? ॲक्चुअली मी वांगणी ते घाटकोपर असं मी डेली प्रवास करते. ऑलमोस्ट 1.5 तास लागतात वांगणी ते घाटकोपर जाण्यासाठी. तर मी पहिले सेकंड क्लासने जायची. तर सेकंड क्लासमध्ये बायका हर प्रत्येक गोष्टीला म्हणजे असं भांडायच्या की इथे थांबायचं नसतं, पुढे थांबायचं असतं. इथे 4 बायका थांबतात, इथे 4 सीट असते. पण बोलायची पद्धत त्यांची थोडीशी रूड होती. रूड म्हणजे तुला कळत नाही का गं तिकडे हो, मला हवा येत नाहीये, मला जागा नाही होते, जराशी हो ना बारीक आणि सरक ना तिकडे, अशी होती. पण भांडण कंटिन्यू होतं. पण ह्या गर्दीला वैतागून मी फर्स्ट क्लासने जायला सुरू केलं, की जेणेकरून फर्स्ट क्लासमध्ये मला व्यवस्थित उभं राहता येईल आणि बसता येईल. तर फर्स्ट क्लासमध्ये पण काय वेगळं नाहीये, सेमच आहे. म्हणजे फक्त तिथं लँग्वेज चेंज होते, की कॅन यू प्लीज शिफ्ट ओव्हर देअर? आय एम नॉट गेटिंग अ स्पेस. असं असं म्हणजे इंग्लिशमध्ये बोलतात, पण भांडण तेच पद्धतीचं होतं, की डोंट टीच मी वेअर डू आय स्टँड. आणि मराठी तिकडे बोलतात, तू मला शिकवायची काहीच गरज नाही, की मी कुठे थांबायचं. सिरियसली म्हणजे काहीही फरक नाहीये. भांडणाचा काहीही फरक नाहीये. गर्दीचा काहीही फरक नाहीये. फक्त आपला डब्बा सेकंड क्लास टू फर्स्ट क्लास झाल्यामुळे फक्त थोडीशी इंग्लिश वाढली आहे. असं वाटतं का तुम्हाला पण? मी ते एक्सपिरियन्स करते. प्लीज मला सांगा तुम्ही पण हां.